डोंबिवली में आगरी यूथ फोरम की ओर से 21वीं अखिल भारतीय आगरी महोत्सव का आयोजन किया जा रहा है, जो 12 से 19 दिसंबर तक चलेगा। महोत्सव का उद्घाटन भारतीय क्रिकेट टीम के पूर्व टेस्ट खिलाड़ी नीलेश कुलकर्णी करेंगे। इस उत्सव में आगरी समाज की साहित्य, संस्कृति और परंपराओं की सुंदर झलक देखने को मिलेगी। साथ ही स्वादिष्ट पारंपरिक खाद्य पदार्थ, पुस्तक प्रदर्शनी और विविध सांस्कृतिक कार्यक्रमों की खास प्रस्तुति भी होगी। ऐसी जानकारी अखिल भारतीय आगरी महोत्सव के अध्यक्ष शरद पाटिल ने मीडिया से बातचीत के दौरान दी। येता 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव श्री संत सावळा महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा समाजामध्ये महोत्सव संदर्भात प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहापोटीच आम्हाला हे वेगळं पाठबळ मिळतं समाजाचं आणि त्यामुळं हा महोत्सवसुद्धा अधिक आनंदात होईल, चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे। आणि महोत्सवामध्ये फक्त नाचगाणी नाही, जत्रा नाही, तर या महोत्सवाच्या निमित्तानं महोत्सवाच्या मंचावरून समाजाचे अनेक विषय आहेत। त्या विषयांवर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्यामार्फत समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आम्ही वसा घेतलेला आहे। तो या वर्षीसुद्धा आम्ही पार पाडणार आहोत। ना असं काही नाही, आगरी फोरम ही संस्था जवळ 35 वर्ष झालेली आहेत आणि 21वा वर्ष हा अखिल भारतीय आगरी महोत्सव होते। 20 वर्ष मी हा अध्यक्ष इथे होत असताना मागच्या 5-6 महिन्यापासून माझी तब्येत बरोबर नव्हती। आम्ही सर्व संस्थेच्या या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि प्रत्येक वर्षी आपला अध्यक्ष हा आपण वेगळा असला पाहिजे। त्यामुळे 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या अध्यक्षपदी सर्वांच्या सहमताने मी त्याची सूचना केली आणि शरद पटेल यांचं नाव सुचवलं आणि सर्व समितीने आमच्या मंडळाने त्याला पाठिंबा दिला।